नमस्कार काका. हा नमस्कार. इकडे जे आयोजन आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. माझं नाव आनंद दत्तात्रय कुलकर्णी. या सेवेमध्ये मी गेली 38 वर्ष आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी काही नव्हतं, संबंध ओसाड भाग होता. त्यावेळेला ह्या विभागातले प्रतिष्ठित 2-3 नागरिक होते. ते तुमचे विठ्ठलराव मानोरे, नंतर मराठे, दुगोडे आणि दीक्षित म्हणून मावशी होत्या. या सर्वांनी हे सुरुवात केली. तर त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मला जे ऐकण्यात आलं की सुरुवातीला 10 बाय 10चा मांडव घालून या ठिकाणी एक पत्र्याच्या डब्यावरती छोटासा फोटो ठेवून हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे. मला आता आज मितीला 48 वर्ष झालेले आहेत. मग आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आता हा जो फोटो लावला आहे दक्षिणेला, हे आमचे पहिले मार्गदर्शक आहेत विठ्ठलराव मानोरे. हे आता दिवंगत आहे. तर त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला नाथ भक्तीचा. तर हे काय करायचो आम्ही की माघ पौष अमावस्येला रात्री याची आम्ही स्थापना करायचो आणि अमावस्या, प्रतिपदा आणि द्वितीया असं 3 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही करत असे. तर त्याच्यामध्ये काय करायचो आम्ही अमावस्येला आदल्या दिवशी रात्री ही नाथांची स्थापना करायचो या ठिकाणी. आणि नाथांची स्थापना झाली या ठिकाणी धुनी पेटवायची आणि धुनी पेटवल्यानंतर त्यामध्ये त्या दिवशीच्या पहिल्या आहुत्या आम्ही टाकत असत. नंतर दुसऱ्या दिवशी तर रात्रभर तो होम म्हणजे पूर्वीच्या काळी 3 दिवस होम चालवायचा आणि तिसऱ्या दिवशी ती होमाची सांगता व्हायची. तर त्याच्यामध्ये सकाळी स्वाहाकारला काही मंडळी बसायची आणि हा जो होम आहे अलीकडे आम्ही ब्राह्मण सांगून गुरुजींच्या मार्फत आता 15-20 झाले आम्ही करत होतो. तत्पूर्वी आम्ही हा फक्त होम एवढा आम्ही म्हणजे छोटा होम करायचो आणि आमचा हा कार्यक्रम चालू व्हायचा. असा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर आमचे काय होतं की स्थापना झाली की आमच्या 2 आरत्या व्हायच्या, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी 11:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30ला. अशा 2-3 दिवस अशा आरत्या होतात. आणि बीजेच्या दिवशी ही होमाची पूर्णाहुती होते. पूर्णाहुती झाल्यानंतर नाथांची आरती होते आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते. मग तो महाप्रसाद दुपारी 1 ते 4 या वेळेपर्यंत महाप्रसाद चालतो. आणि महाप्रसाद झाल्यानंतर आता या 2 वर्षामध्ये आम्ही नवीन एक नाथांच्या कृपेनं सुरू केलेलं आहे की ते आम्ही नाथांचा फोटो ठेवून नगर प्रदक्षिणा पालखी करतो. आणि ती पालखी आल्यानंतर एक कीर्तन असतं, कीर्तन सेवा असते. मग ते कीर्तन 1 तासाचं कीर्तन झालं की परत आम्ही नाथांची आरती करतो. आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी गोपाळकाला हा एक फार छान कार्यक्रम होत असतो. गोपाळाचा गोपाळाचा गजर करत करत ते केलेला जो गोपाळकाला असतो तो सगळे आम्ही एकमेकाला भरवून अतिशय मोठा आनंद आम्ही साजरा करत असतो. आणि ते झाल्यानंतर आता स्थापना झाल्यानंतर सांगताही आलीच. सांगता आले मग त्यावेळेला रात्री आम्ही 10च्या पुढं परत नाथांची आरती करतो आणि आरती करून त्यांची क्षमा मागतो आम्ही की आपण सर्वसामान्य माणसं आहोत, ते अद्वैत शक्ती आहे, तर आमच्याकडून काही चुकलं उकलं असेल तर माफ करा म्हणून अंतिम क्षमा मागतो आणि ह्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो. असा हा कार्यक्रमाचा आमचा ही प्रथा अशी आहे. रूपरेषा.
काका इकडे हे या, इकडे. 3 दिवस चालू आहे का? हा या इकडे. आता सध्या आम्ही 2 दिवसाचा करतो, पूर्वी 3 काय दिवस झालं करतो. पूर्वी आम्ही मोठा करायचो पण आता करोनापासून 2 आम्ही दिवसाचा 2 दिवसाचा करतोय. हे बघा या दाखवतो आणि तुम्हाला. आपण त्याच्यामध्ये अखंड आणि पारायण करायचो. या पहिल्या दिवशी अमावस्या पूर्वी स्थापना झाली. या ठिकाणी स्थापना झाली की आम्ही 40 सगळे लोक नवनाथांच्या पारायणला बसायचो. आणि त्यावेळेला पूर्वी असं हे होतं, गुरूंच्या आज्ञा होती की 3 दिवसामध्ये 40 अध्यायाचं पारायण पूर्ण करायचं आणि मग याची पूर्णाहुती तुमची पूर्णाहुती करायचे. आता तुम्हाला सांगतो, हे जे आहे वरती पांडुरंग भगवान विष्णू स्वरूप आहे. याच्या खाली जे नवनाथ आहेत ते विष्णूचे अंशावतार आहेत. 9 होते. 9 अवतार म्हणजे नवनारायण म्हणजे नवनाथ आहेत. आता त्याच्या खाली आजचा जो कार्यक्रम आहे हा उत्सवाचा जो मुख्य आहे ते धर्मनाथ बीज त्याला म्हणतो आम्ही. तर या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथाला आंबील आणि घुगऱ्या हे वाटून अनुग्रह दिला. त्यावेळेला सगळे देवदेवता या ठिकाणी जमले होते आणि देवतांनी त्यांना गोरक्षांना सांगितलं की ही बीज जी आम्ही केलेली आहे हा प्रसाद आम्हाला जन्मोजन्मी मिळावा. म्हणून त्याला गोरक्षांनी सांगितलं की ही जी बीजेचा उत्सव आहे आपल्या शक्तीप्रमाणे जो कोणी मनुष्य करेल त्याला त्याच्या घरावर माधवी सदैव त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्याला माझा आशीर्वाद त्यांना मिळत राहील असं गोरक्षांनी सांगितलं. म्हणून ही धर्मनाथांची बीज अशी सुरू झाली. हा मधला जो फोटो आहे गोरक्षनाथ धर्मनाथांना हे देत अनुग्रह देत आहेत, तो मधला फोटो आहे. आता त्याच्यानंतर खाली आलो पूर्ण विष्णू. त्याच्यानंतर हाही पूर्ण अवतार. वरून तुम्ही खाली गेलात माऊली सांगा ना. आणि हा इथं झाला थांबा. नंतर हे नाथ संप्रदाय जो सुरू झाला तो आदिनाथांच्या पण सुरू झाला. एक माऊलींचा अभंग असा आहे, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गेहनी प्रती गेहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोरविले. म्हणजे हा जो संप्रदाय आहे एकापासून एकापर्यंत आला. पण माऊलीने जेव्हा पर्यंत आलं त्यावेळी माऊलीने काय केलं की हे ज्ञान जे आहे हे ज्ञान कोणा आपल्या जवळ न ठेवता सगळ्यांना आपल्याला वाटायचं आहे. म्हणून त्यातून त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि ज्ञानेश्वरी मार्फत हे ज्ञान सगळ्यांना पोचवलं. म्हणून हे संत ज्ञानेश्वर आणि परभक्ती मार्गाचा त्यातून जो प्रचार केला ते तुकाराम माऊली हे. म्हणून हे दोन्ही संतांचे या ठिकाणी लावले जातात. भगवान श्रीकृष्ण झालं म्हणजे तुम्ही खालून वर गेला तर एकच परमात्मा, वरून खाली आला तर एकच परमात्मा, ही अशी आमची मान्य असते. आता इथं हे जे आहे ही समाधी आम्ही करतो आणि याच्या खाली शिवलिंग असतं. हा आमचा पूर्ण कार्यक्रम जो आहे शिव आणि शक्ती याच्यावरती आधारित आहे. पहिल्या दिवशी जेव्हा गुरुजींना बोलवतो आम्ही त्यावेळेला आमच्या प्रथेप्रमाणे गणपती पूजन, 2 डोळ्या बसलेल्या असतात, पुण्यावाचन, मातृका पूजन, नवग्रह पूजन, आचार वरण आणि प्रधान देवता. आमची प्रधान देवता कुठली आहे? शिव आणि शक्ती. मग त्याची पूजा करून जो कलश असतो तो आम्ही वरती ठेवलेला आहे. तो मुख्य कलश आहे तो वरती ठेवलेला आहे आणि याच्या खाली ते शिवलिंग आहे. हे 2 दिवस असतं आणि ज्या वेळेला सांगता होते त्यावेळेस ते शिवलिंग उघडलं जातं. आता ही पालखी आहे. ह्या पालखीमध्ये आम्ही नाथांचा फोटो ठेवतो. नाथांचा फोटो, दिवा वगैरे ठेवलेलं असतं आणि ही पालखी अशी नगर प्रदक्षिणा करून येते आणि त्यामध्ये इथं महत्त्व आमचं ग्रामदैवत आहे. त्या दैवताला प्रथम जातो नंतर त्याची फिरून पालखीकडे येते आणि त्याच्याकरता अनेक सुवासिनी येतात, कलश वगैरे घेऊन. सगळ्या मग थोड्या वेळात सुरू होईल पालखीला. तो पालखी सोहळा आम्ही इथं करतो. हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहेत. यांचा आणि मच्छिंद्रांचा युद्ध झालेला आहे म्हणून हे यांचे मोठे शिष्य आहेत. म्हणून ज्या ठिकाणी नाथ आहेत त्या ठिकाणी हनुमंत आहेत. म्हणजे हे काय करतात, हे जे भक्त लोक आहेत ना, येणारे लोक त्यांचं संरक्षण करतात. म्हणून हे यांच्या समोर आहे चाललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आमच्या ज्या आरत्या आहेत
त्या आरत्या पारंपरिक 5 आरत्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही नाथांच्या आरत्या जोडलेल्या आहेत. मच्छरनाथाच्या आहे, गोरखनाथांच्या आहे, कानिबनाथांच्या आहे, धर्मनाथांच्या आहे, माऊलींच्या आहे, तुकाराम महाराजांच्या आहे. अशा सगळ्या आम्ही आरत्या 2दा घेतो. म्हणजे सकाळी 11:30 आणि संध्याकाळी 7:30 असा हा या ठिकाणी उत्सव त्यांच्या कृपेनं चालू आहे आणि असा चालू राहावा हीच आमची इच्छा आहे. महाराज की जय. धर्मनाथ महाराज की जय. आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी पूर्वी पूर्वी प्रेम सुभायराशी सर्वांगी सुंदर सिंधुराशी संकीर्ण प्रेमा मुक्तापराशी नवनाथ महाराज की जय. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
जय श्रीराम. नवनाथ भक्त मंडळातर्फे कीर्तनासाठी आलेले कीर्तनकार राजेंद्र सहकारी यांचे सहर्ष स्वागत. मी परिचय करून देतोय. आपल्यासाठी आज कीर्तनाचे लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देतोय. श्री विवेक प्रभाकर सिन्नरकर यांचा लौकिक परिचय. सर्वांनी हात भरून ओंकार करायचे. परत दुसरा 3 वेळा ओंकार करायचा. मंगलमूर्ति मोरया. श्री धर्मनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओरी देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.